सेवा प्रसाद यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ नोटिफिकेशनसाठी घंटी दाबायला विसरू नका। मित्रांनो, तुम्हाला म्हटलं होतं मी की शॉर्ट व्हिडिओमध्ये की फ्लोरोसंट पावडरपासून लिक्विड फ्लोरोसंट कलर आपल्याला तयार करायचा असतो, तोही वॉटर बेस अगदी। तर तोच व्हिडिओ आज आम्ही घेऊन आलेलो आहे। तुम्ही म्हणाल की फ्लोरोसंट कलर काय आहे, आम्ही रेडीमेड बॉटल यूज करतो म्हणून। पण तुम्हाला सांगतो, या लॉकडाऊनच्या काळामध्ये जर तुम्हाला ह्या बॉटल्स कुठे मिळाल्या नाहीत तर ही पावडर तुमच्याकडे असणारी खूप मोठं तुमचं गणपतीचं काम करू शकते, जी अगदी लो बजेट म्हणजे हे कॉस्टिंग आहे याचं। म्हणजे आता माझ्याकडे हे जे पाकिट दिसते हे फक्त 100 ग्रॅमचं पाकिट आहे आणि 25 ते 30 रुपयामध्ये तुम्हाला कुठेही इझिली अवेलेबल होतं दुकानामध्ये। तर ह्या पावडरपासून आपल्याला कलर फ्लोरोसंटचा बनवायचा आहे। तर तोच व्हिडिओ तुमच्यासोबत आज सगळ्यांसमोर घेऊन आलेला आहे। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सेवा प्रसाद या यूट्यूब चॅनलमध्ये कोकणचे बाप्पा आणि गणपतीचे कलर कसे बनवायचे किंवा गणपतीची काय प्रोसेस आहे रंगकामाची, त्याची माहिती पुन्हा एकदा तुमच्यासमोर नव्याने घेऊन आलेलं आहे। तर ॲक्च्युअल आता हा कसा बनवायचा आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि त्यासाठी बरं, हा बनवायला अतिशय सोपा आहे, पण योग्य पद्धतीने कसा बनला पाहिजे जो तुमच्या गणपतीवरती परफेक्ट त्याचं पेंटिंग होऊ शकतं, तर तीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर ॲक्च्युअल प्रोसेस काय असते तुम्हाला मी दाखवेन, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कारण ही पावडर जी आहे कलर, ही भिजवताना काही गोष्टींची काळजी घ्यायची असते आणि ती काळजी जर नाही घेतलीत तुम्ही तर तो कलर तुम्हाला जसा इफेक्ट पाहिजे गणपतीवरती पेंटिंगचा तो इफेक्ट देऊ शकत नाही आहे। तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि ही प्रोसेस तुम्ही स्वतःसुद्धा एकदा ट्राय करा आणि आम्हालाही सांगा तुम्ही बनवल्यानंतर तुम्हाला कशी प्रोसेस वाटली ती। तर आपण बघूया ॲक्च्युअली आता कशी बनवायची आहे ती। तर हा फ्लोरोसंट लिक्विड कलर बनवण्यासाठी मी तुम्हाला म्हटलं जसं की ही फ्लोरोसंटची पावडर आपल्याला लागते। जर तुम्हाला माहिती असेल कलरच्या दुकानामध्ये कुठेही अवेलेबल होते, ही अतिशय लो बजेट। आणि दुसरं म्हणजे ह्यासाठी आपल्याला गम लागतो, तो म्हणजे व्हाईट गम लागतो। जर तुमच्याकडे व्हाईट खडे असतात, ते म्हणजे गमचे व्हाईट खडे पण मिळतात, ते खडे तुम्ही जर मिळाले तुम्हाला तर ते तुम्हीसुद्धा आपल्या साध्या पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता आणि त्याचं ते गाळल्यानंतर जो येईल तो गम तुम्ही तो वापरू शकता। तोही कुठे मग तुम्हाला अवेलेबल नाही झाला तर साधा आपला रेग्युलर कॅमलचासुद्धा गम तुम्ही व्हाईट गम यूज करू शकता, की जेणेकरून हा तुम्ही घरच्या घरी तुम्ही बनवू शकता। फक्त ह्याचं जे मिक्सिंग आहे म्हणजे गम कशासाठी वापरला जातो तर हा बाइंडर म्हणून काम करतो। बाइंडर म्हणजे काय करतो, ही जी पावडर असते फ्लोरोसंटची ही पूर्ण बाइंड करून ठेवतो एका ठिकाणी। म्हणजे हा नुसता पाण्यामध्ये भिजवून चालत नाही आहे, कारण पाण्यामध्ये त्याचं बाइंडिंग होत नाही आहे, कारण हा तुम्हाला गणपतीवरती मारायचा असतो। तर त्याच्यावरती एक बाइंडर म्हणून तो काम करत असतो गमचं। आणि तो गम त्याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर तो बाइंडर काय करतो, तो प्रॉपर सगळे कलर एकत्र करून ठेवतो आणि आपल्याला घट्ट असल्यामुळे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं असतं आणि तो मिक्स करून ज्यावेळेला गणपतीला मारता तो प्रॉपर गममुळे काय होतो, चिकटून राहतो आणि त्याला ॲक्च्युअल आहे ना नॅचरल लुक येतो। म्हणजे तुम्ही कुठलेही आता कलर यूज करत असाल, म्हणजे ॲक्च्युअल आता खूप कलर निघालेले आहेत। त्यामध्ये तुम्ही बघू शकता की फ्लोरोसंट नंतर आता पुढचे आहेत पर्ल कलर असतात, प्लॅटिनम कलर्स असतात किंवा टू टोन कलर्स असतात, किंवा प्लॅस्टिक पेंटमध्ये तर खूप व्हरायटी ऑफ कलर्स आहेत, खूप कलर्स आहेत त्यामध्ये। पण ह्याला जो लुक येतो नॅचरल लुक, तो तुम्हाला कुठलाही कलर देऊ शकत नाही आहे। ओल्ड इज गोल्ड त्यासाठीच म्हणलेलं असतं की ही जुनी पद्धत आहे, अतिशय जुनी पद्धत आहे आणि खूप ठिकाणी आज ह्याचा वापर केला जातो। म्हणजे ह्याची पावडर आणून त्यापासून कलर बनवला जातो। ही जुनी पद्धत जरी असली तरी गणपतीला एक नॅचरल लुक देतो धोतर आणि शेल्याला, तो तुम्हाला पर्लला मिळू शकत नाही आहे, तुम्हाला कुठल्याही मेटॅलिक कलरला मिळू शकत नाही आहे। पण ह्याला जो इफेक्ट मिळेल तो और असतो, म्हणजे वेगळाच असतो इफेक्ट। तर ॲक्च्युअली आधी मी दाखवतो तुम्हाला आता कसं बनवायचं आहे तो। तर ही पावडर आपल्याला आता सुरुवातीला काय करायचं माहिती आहे का, ही पावडर
आपल्याला गममध्ये पहिल्यांदा त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. म्हणजे हा पाण्यामध्ये नाही डायरेक्ट भिजवायचं आपल्याला, तर ह्याची थोडीशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. म्हणजे कमीत कमी गमच्या क्वांटिटीमध्ये जास्तीत जास्त पावडर कशी पेस्ट बनेल तो आधी ट्राय करायचा. तर ते तुम्हाला मी दाखवतो पॅक. तर सुरुवातीला आपल्याला त्यामध्ये तुमच्याकडे जो व्हाईट गम असेल तो तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता. सुरुवातीला गम घ्यायचा, थोडी गमची क्वांटिटी कमी ठेवायची. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं तसं त्या पद्धतीने की पावडर जी आहे ती जास्त पावडर कमीत कमी गममध्ये कशी पेस्ट होईल त्याचा ट्राय करायचा. थोडं आपल्याला त्याचं मिक्सिंग करायला वेळ जातो, तुम्हाला दाखवतो मी आता. तर आता हा आपण गम घेतलेला आहे. म्हणजे जवळपास आता हा नाही म्हटलं तरी 50 ml गम घेतलेला आहे मी. 50 ml. आता जो व्हाईट गम घेतला होता मी त्यामध्ये, तर या गममध्ये आपल्याला ते फ्लोरोसनची पावडर आहे ती घ्यायची आहे. मी तुम्हाला म्हटलं जसं की कमीत कमी गममध्ये जास्त पावडर कशी मिक्सिंग होईल त्याचा प्रयत्न करायचा. आता जवळपास हे बघा घेतलेली आहे. तर बघा, शक्यतो हाताने केलं ना तर मिक्सिंग चांगलं प्रॉपर होतं त्याचं. त्या गममध्ये सुरुवातीला पूर्ण ती पावडर आहे ती मिक्स करून घ्यायची. हे बघा, ब्रशनी वगैरे करण्यापेक्षा हाताने केलं तर उत्तम. त्याचं मिक्सिंग प्रॉपर होतं आणि फास्ट होतं. तुम्हाला आता त्याची पेस्ट थोड्या वेळ दिसेल. आता थोडा वेळ तुम्ही त्याला ना काय म्हणतात त्याला मिक्स करत राहा, असं घोटत राहायचं. आणि एक स्टेप अशी येईल की पावडर त्यामध्ये प्रॉपर मिक्स होऊन जाईल. म्हणजे गममध्ये तुम्हाला दिसेल ती. हे बघा, तुम्हाला दिसेल. हे बघा पेस्ट कशी तयार होते. हे बघा, अशी पेस्ट तयार करून घ्यायची आधी सुरुवातीला. हे बघा, आता जास्त वेळ मी त्याला मिक्स करत राहिल्यामुळे अशी पेस्ट तयार होते. सुरुवातीला पाणी टाकायचं नाही आपल्याला. गममध्ये जेवढं मिक्स करता येतील पावडर, पूर्ण पावडर त्यामध्ये मिक्स करून घ्यायची. अशी पेस्ट. ही बघा, ही बघा, ही पेस्ट तयार झाली अशी. ही पेस्ट जेवढी चांगली तयार होईल ना तेवढा तुमचा कलर चांगला व्यवस्थित तयार होईल. आता मी 50 ml गम घेतला होता. 50 ml मध्ये जवळपास मी जे 100 ग्रॅमचं पाकिट होतं ना, अगदी थोडंसं शिल्लक राहिलं. ते जवळपास सगळं टाकलेलं आहे मी त्यामध्ये. हे बघा, ही पेस्ट बघा तयार झाली. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी पण एकदम टाकू नका, थोडं पाणी टाकायचं. नंतर आपल्याला जसं ज्या वेळेला आपण वापर करू त्यावेळेला जशी आवश्यकता वाटेल तसं तुम्ही त्यामध्ये पाणी मिक्स करू शकता. आता मी जे पाणी टाकलं आहे, आता तुम्ही त्यामध्ये पाणी टाकून परत एकदा मिक्स करू शकता हाताने. हे बघा, ही जी पेस्ट आहे ना आता पाण्यामध्ये प्रॉपर मिक्स होईल. तुम्ही पाण्यामध्ये डायरेक्ट मिक्स केला असतात पावडर तर झाली नसती. पण आता जो गम आपण बाइंडर म्हणून यूज केलेला आहे तो कलर त्यामध्ये आता मिक्स झाला आहे गममध्ये. आणि आता पाण्याचा इफेक्ट चांगला होईल त्याच्यावरती. हे बघा, आता ही पेस्ट जी आहे ती आपण भिजवली पाण्यामध्ये पूर्ण. पाण्याची क्वांटिटी जी आहे ती एकदम नाही हे करायची, आपण जास्त टाकायची, थोडी थोडी टाकायची, जेणेकरून सुरुवातीला घट्टच राहायला पाहिजे. आणि ज्या वेळेला तुम्ही त्याचा वापर कराल गणपतीवरती, मी म्हटलं तसं मगाशी की त्यावेळेला तुम्हाला जशी त्याची किती घट्ट किंवा किती पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही ठरवू शकता. तर बघा, सुरुवातीला मी थोडासा घट्ट ठेवला आहे, कारण त्यामागचं कारण तुम्हाला सांगतो मी घट्ट का ठेवलं आहे ते परत एकदा. तर थोडा राहू दे बाजूला. तर तुम्ही बघितलं असेल की मी आता ह्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये त्याला मिक्स करून ठेवलेलं आहे. जर तुम्हाला ह्याचा चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही त्याला एक दिवस भिजत ठेवा पूर्ण. कारण काय होतं माहिती आहे का, हा भिजवल्यानंतर त्यामध्ये गम असतो, तर गम काय करतो तो कलर अजून थोडासा फुगतो. म्हणजे त्याला जर असं एकदम फेसाळ होतो तो असा, आणि तो फुगतो. तो फुगल्या म्हणजे भिजला जातो प्रॉपर. आणि फुगल्यानंतर कलर चांगला, त्याचं मिक्सिंग चांगलं होतं. आणि मग तुम्हाला जेव्हा ब्रशने तुम्ही मारत असाल गणपतीवरती त्यावेळेला तुम्हाला किती पातळ पाहिजे तो पाणी टाकून त्यामध्ये तुम्ही त्याला पातळ करू शकता. पण बेस्ट ऑप्शन आहे हा तुम्हाला. आता लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला जर कुठे दुकानात मिळत नसेल, पण ही जर तुमच्याकडे पाकिटं अवेलेबल असतील याची, तर तुम्ही घरच्या घरी साध्या व्हाईट गममध्ये त्याला बनवू शकता. आणि अतिशय सुंदर लुक येतो फ्लोरोसंटमुळे.
ब्रशचा वापर जर तुम्ही करत असाल तर ही प्रोसेस तुम्हाला नक्कीच कामाला येऊ शकते. बॉटलमध्ये जे फ्लोरोसंटचे कलर मिळतात त्याच्यामध्ये फिल्ट्रेशन प्रोसेस चांगली झालेली असते विशेष म्हणजे. आणि जो तुम्हाला गनमधनं स्प्रे करता येतो, म्हणजे स्प्रे गन, छोटा पेन गन तुम्ही वापरत असाल तर त्यातनं जो प्रॉपर स्प्रे होतो ह्याला अजून फिल्टर करायचा असतो. म्हणजे हा भिजवल्यानंतर डायरेक्ट वापरायचा नाही आहे. थोडंसं काय होतं मग थोडेसे त्यामध्ये फिल्ट्रेशन प्रोसेस केलं तर अजून स्मूथ होतो कलर तो. म्हणजे तुम्ही जो त्यावेळेला गणपतीला मारता त्यावेळेला त्याच्यावरती मग लायनिंग येत नाही आहेत किंवा गोळे गोळे येत नाही आहेत. तर मग त्यासाठी काय करायचं, थोडंसं आपल्या कॉटनच्या कापड्यामधून किंवा छोटी गाळणी असेल तुमच्याकडे, चहाची गाळणी अगदी साधी पद्धत आहे आपल्या घरातली, तर चहाची गाळणी असेल बारीक फाईन असते ती, तर ती त्यातनं हा कलर थोडासा सगळा गाळून घ्यायचा व्यवस्थित. 1-2 वेळा चांगला गाळून घेतलात ना व्यवस्थित तर तुम्ही तो वापरू शकता. तर अतिशय सिंपल प्रोसेस आहे, तुम्हाला दाखवली मी. फक्त ती प्रॉपर बनली पाहिजे. म्हणजे जास्त ह्याच्यामध्ये गमची क्वांटिटीसुद्धा जास्त होता कामा नये, ह्याची काळजी घ्यायची. कमी गममध्ये जास्त पावडर कशी भिजेल याचा प्रयत्न करायचा. कारण जास्त गम जर त्यामध्ये झाला तर ज्यावेळेला तुम्ही ब्रशनी गणपतीला मारता तर त्यावेळेला काय होतं, गमची क्वांटिटी जास्त असल्यामुळे काय होतं की ओघळ येतात. मग म्हणजे गम कसा असतो की एकदम ठीक असतो, तर तो थोडं काय होतं मग ओघळ येत राहतात. मग तुम्ही धोत्राला मारल्यानंतर एका बाजूला कुठेतरी ओघळ येणार, अशा बऱ्याचशा गोष्टी घडतात. त्यामुळे कमी गममध्ये जास्त पावडर भिजवायची आपल्याला. नेहमीप्रमाणेच तुम्हाला जर हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये अवश्य सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि ज्या लोकांना आवश्यक आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. तर कारण त्याचा फायदा होऊ शकतो. आता गणपतीचे दिवस आहेत पेंटिंगचे, तर खूप जणांना ही प्रोसेस माहिती नाही. कारण कमेंटमध्ये आम्हाला खूप जणांनी ज्यांना माहिती आहे त्यांचा काही प्रॉब्लेम नाही आहे, पण आता काही जण नवीन आले तर त्यांनी विचारलं होतं की पावडर भिजवून कलर होऊ शकतो का. तर कलर होऊ शकतो, तुम्ही तो वापरू शकता. आणि लो बजेट कलर आहे. परत एकदा तुम्हाला सांगतो मी, अतिशय लो बजेट कलर आहे. म्हणजे ह्याची तुम्हाला इन्व्हेस्टमेंट मी तुम्हाला सांगतो की कमीत कमी हा 50 रुपयामध्ये तुम्हाला कलर बनवू शकतो, अतिशय 50 रुपयामध्ये. आणि बॉटलची कलर प्राईस तुम्हाला मी सांगायची आवश्यकता नाही आहे किती आहे ते सध्या. पण हा ब्रशचा यूज करत असाल तुम्ही गणपतीला धोतर शेलासाठी, हा कलर परफेक्ट आहे. एकदा बनवून बघा. तुमच्याकडे वेळ असेल तर अवश्य ह्या प्रोसेसचा तुम्ही यूज करा. आणि नेहमीप्रमाणे आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनवरती प्रेस करायला विसरू नका. म्हणजे असेच काही व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्की पोहोचतील. आणि दुसरा विषय म्हणजे आमच्या फेसबुकवरती आम्ही गणपतीचे फोटो टाकलेले असतात पेजवरती. तर अरुणोदय गणपती कारखाना या आमच्या फेसबुक पेजला तिथेसुद्धा फॉलो करा. कारण आता आम्ही पेंटिंगचे काही आमचे नवीन आता फोटोज तिथे आम्ही अपलोड करणार आहोत, तर तेही तुम्हाला बघायला मिळतील अवश्य. एक लक्षात घ्या की हाय क्वालिटी कलर यूज केले म्हणजे गणपती चांगला रंगवला जातो असं काही नाही आहे. गणपती कसा रंगवायचा तुमच्या स्किनवरती डिपेंड आहे. खूप हाय क्वालिटी चांगल्या ब्रँडचे कलर्स यूज केले म्हणजे गणपती चांगला रंगतो असं काही नाही. तुम्ही साध्या सोप्या कलरमध्ये सुद्धा उत्तम गणपती रंगवू शकता, लक्षात घ्या. त्यासाठी काही छोट्या गोष्टी असतात. मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत तुम्हालासुद्धा काही गणपतीची अजून काही विशेष माहिती हवी असेल, नवीन जे काही ह्यामध्ये काम करणार असतील त्यांना काही नवीन माहिती अजून हवी असेल तर कमेंटमध्ये विचारा. जर जेन्युइन प्रश्न असेल जो सगळ्यांच्या उपयोगाचा असेल तर त्याच्यावरती व्हिडिओ आपण नक्कीच बनवू. फक्त आणि जर काही तसं जेन्युइन प्रश्न नसतील, काही नॉर्मल प्रश्न असतील तर त्याची उत्तरं देण्याचासुद्धा प्रयत्न मी कमेंटमध्ये नक्कीच करेन. आणि पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन गणपतीच्या रंगकाम माहितीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.